मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेच्या वतीनं रमजान निमित्त रोजा इफ्तारचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते शिक्षण अधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडण्यात आला। मराठा सेवा संघ शाखेतर्फे सलग दुसऱ्या दिवशी हा उपक्रम राबविल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी आभार मानले। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, जिल्हा कोषागार अधिकारी सरफराज मोमीन, वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख, मराठा सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी.के. देशमुख, टी.आर. पाटील, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, कॅस्ट्रॉइप संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख, संजय उपरे, रफिक शेख, युनियन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तजविल मुतवल्ली, मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अनिल जगताप, सचिन जाधव, मुनाफ आडते, आर.एम. काझी, रियाज आतार, एम.ए. शेख, बाबा शेख, यासीन यादगीर, रफिक मुल्ला, विकास भांगे, सचिन घोडके, प्रकाश शेंडगे, प्रवीण वाघमारे, राजपाल रणदिवे व बहुसंख्य मुस्लिम अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गोडसे, गुलाम दस्तगीर गदवाल, अर्चना निराली, अनिता तुपारे, राजश्री रोजी, स्मिता पोरेडी, छाया क्षीरसागर, रंजना विटकर, वैशाली शिंदे, पूजा हुच्चे, राणी तवटी, इक्बाल शेख, मुशीर कलादगी, विनायक कदम, चेतन भोसले, सागर शेंडगे, भारती धुमाळ आदींनी परिश्रम घेतले। पवित्र महिना असतो आणि इस्लामिक कॅलेंडरनुसार हा 9वा महिना माझ्यामध्ये आणि हा 9वा महिना का महत्त्वाचा माझ्या मुस्लिम बांधवांना, कारण या महिन्यात तुम्ही जे पुण्य कमवताल ते पुण्य 70 पट तुम्हाला मिळतं असे म्हणतात। म्हणजे या गोष्टी आम्ही सुद्धा लक्षात ठेवल्या पाहिजेत। खरं तर मी खैरेदी नावाचा माझा मित्र होता, अनिश खैरेदी अजूनही आहे, त्याच्याबरोबर मी रोजा पाळण्याचा प्रयत्न केला, मला काही पूर्ण करता आला नाही, पण मी 4-5 दिवस त्याच्याबरोबर जेव्हा तरुण होतो त्याच्याबरोबर रोजा पाळला आणि तेव्हा मला महत्त्व कळलं की पाणी न पिता तो आवंडासुद्धा गिळत नव्हता त्याचा। आणि एवढं डेडिकेशन धर्माविषयी असणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक धर्मानेही शिकलं पाहिजे की आपल्या धर्मासाठी डेडिकेशन आपलं असावं। कारण तुमच्या धर्मात 2-3 गोष्टी मला माहीत आहेत की तुम्ही नमाज रेग्युलर पढता, म्हणजेच आम्हीसुद्धा पूजा, आम्ही जरी हिंदू असलो तरी आम्हीसुद्धा पूजा रेग्युलर केली पाहिजे। दुसरं तुमचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे रमजान, तुम्ही उपवास पाळता आणि धर्मासाठी तुम्ही डेडिकेटेड काम करता, ते सुद्धा प्रत्येकाने केलं पाहिजे। तिसरं मी विसरलो आहे, पण चौथं तुमची जकात असते, तर ही जकातसुद्धा प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्या उत्पन्नाचा काही भाग आपल्या धर्मासाठी, आपल्या देवासाठी, आपल्याच काही इतरांच्या धर्मासाठी सुद्धा राखीव ठेवला पाहिजे। एवढी शिकवण मी तुमच्या या पवित्र महिन्यापासून घेतली आहे। तर या महिन्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमचं असंच धर्माविषयीचं प्रेम जागृत राहू देत आणि आपल्या सगळ्यातला एकोपा हा चांगला राहू देत। या 4 शब्द बोलून सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 4 शब्द। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।